संस्कार सुद्धा तसे द्यावे लागतात. महाराज सांगतात छत्रपती शिवाजी महाराज रडले याचं कारण काय तुम्हाला माहित आहे का? नाही, माता जिजाई होती शिवबाची आई, पूर्ण महाराष्ट्राला लागली शिवशाही. धन्य धन्य ती आई राष्ट्र पावन होई, तिची थोरवी तो राज महाराष्ट्राची.
देवा
भक्ती जन संपदा संत संग देश सदा गुणगाई नावडी हिची माझी सरजुडी पांडुरंगा करू प्रथम नमन 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 पांडुरंगा करू श्री सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः श्री कृष्णाय वयं नमः श्री कृष्णाय वयं नमः महायोगपीठे तटे धीमदर्थं वरं पुण्डरीकाय दातुं मुनिन्द्रे समाजात्य तीष्णं समानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमामि शमीशान निर्वाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहं. 2 मिनिट सर्वांनी आपल्या हातावर करायचे आणि मिळून सर्वांनी नामस्मरण करायचे. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 पादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 पादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 पादवल्लभ आणि त्या निमित्तानं फक्त आम्हीच म्हणायचं नाही तर तुमच्या मुखातून आलं पाहिजे यासाठी म्हटलं होतं हात वर करा आणि सर्वांनी म्हणायचं आहे. आपण फक्त हात वर करून टाळ्या वाजवल्या किंवा मी पाहिलं की फक्त ढालवले
असं करायचं नाही. ऍक्च्युअल मध्ये आपल्याला म्हणायचंय सर्वांचे हात वर. आता आम्ही सर्व शांत बसणार, तुमचा आवाज आला पाहिजे. हात वर सर्व जण मिळून बोला. महाराज की. अशा प्रकारे एवढं सुंदर सर्वांनी मिळून म्हटलं तेव्हा किती छान वाटलं ना. तेव्हा असं वाटलं खरंच आपण काही द्वापर युगामध्ये किंवा संयुगामध्ये आहे का काय एवढं सुंदर मिळून नामस्मरण केलं होतं. स्वतः श्री दुर्गा खेळ माझ्यापासून धन्यवाद मानतो. निवडलेला अभंग आता बोलताना मी तो कमी करा, आवाज क्लिअर आला पाहिजे. निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंत संत तुकाराम महाराजांचा आहे. आजची दत्त जयंती आणि या निमित्त कीर्तन होतं. गुरुजींना मी कॉल केलाय. काल्याच्या आधीचा दिवस असतो मागणीपर अभंगाचा आणि त्यांना म्हटले की दोन्ही गोष्टी एकदा झाल्या की अभंग मागणीपर घेऊ तर दत्तात्रय महाराजांचा घेऊ. त्यांनी सांगितले 6 वाजता दत्तात्रय महाराजांची जयंती आपण करायचे. दत्तात्रय महाराजांची कथा सांगून आणि निवडताना अभंग हा मागणीपर निवडायचा आहे. म्हणून गुरुच्या आज्ञेनुसार निवडलेला असा अभंग आणि अभंगाचा सरळ साधा सोपा भावार्थ जाणून घ्यायचा असेल. सुरुवातीच्या चरणामध्ये महाराज म्हणतात देवा मला तुझ्याकडून काही नको, पण एकदा पांडुरंगाने संत तुकाराम महाराजांना काहीतरी माग अशी इच्छा व्यक्त केली होती. म्हणून महाराज म्हणतात एक दान दे का देवा तुझा विसर न व्हावा. मला एवढं दान देवा माझ्याकडून तुझा विसर झाला नाही पाहिजे. तुला काही नको. आता हे दान मिळवण्याच्या नंतर काय करणार तर महाराज म्हणतात मला सगळ्यात आवडीचं काम ज्यामुळे उद्धार होऊ शकतो कोणतं गुण गाई ना आवडी याची माझी सर्व थोडी. तुझं गुणगान करणार यातच माझी सगळी आवड. दुसरं मला काही आवडत सुद्धा नाही. पुढे त्यांनी महाराज भगवंत म्हणतात अजून काहीतरी मला. महाराज म्हणतात मला काही मुक्ती नको, धन नको, संपदा नको, तुला अजून द्यायचं ना एक दे. संत संग देईल सदा. संतांची संगत मला निदान राहिली पाहिजे. एवढं एवढं दिल्याशिवाय तेव्हा काहीच विचारू नको. आता तुका म्हणे गर्भवाची सुखे घालावे आम्हाची सुखरूप आम्हाला गर्भ वाजते. म्हणून अशा प्रकारे हा झाला अभंगाचा सरळ साधा सोपा भावाचा विघ्न. या सुंदर अशा उत्साहाचे सोहळ्याचे जे काही अध्यक्ष आहेत नितीन भाऊ एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. वेळोवेळी आमच्याशी संपर्क साधणारे नितीन भाऊ. महत्वाचं म्हणजे तुमच्या इकडं एक सुख आहे बरं का. ती प्रॉब्लेम आहे पण मला वाटलं तुमच्या इकडं खरं सगळ्यात मोठं सुख आहे कोणतं इंटरनेट कव्हरेज. इकडं असा विषय झाला आम्ही तिथून एवढ्या फास्ट आलोय आणि मध्यस्थी आलं ते मॅप मध्ये राऊटिंग काहीच होत नाही. नेमकं गाव कुठं माहीत नाही. कॉल करावं फोन सुद्धा लागत नाही. मोबाईलवर सर्च करावं तर मोबाईलचं नेटवर्क सुद्धा चालत नाही. एवढ्या प्रॉब्लेम मध्ये फसलो. एवढं करावं तरी काय. आणि प्रत्येक मुळातून छोटे छोटे रस्ते निघाले. इकडे जाऊ इकडे वेळ आपल्याकडे आधीच कमी राहिला होता आणि त्यामुळं थोडस अर्धा तास आम्हाला यायला लेट झाले. इथे 4:30 वाजता आम्ही आलोय. पण तरी सुद्धा मोठ्या मनाने तुम्ही वेळेवर सुरुवात करायला थोडं मागं पुढे सुद्धा सुरुवात केली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते. आणि नितीन भाऊनी त्यांनी सांगितलं काही अडचण नाही होते कधी मध्ये. आणि आमचं तुमचं जे अंतर आहे आम्ही जवळपास 850 ते 800 किलोमीटर आपलं अंतर आहे एकेरी बरोबर. 1600-1700 किलोमीटर आम्हाला जाणं येणं तुमच्या इकडे येते. समजा तुमच्या इकडे आम्हाला एक कीर्तन घ्यायचं म्हटलं 3 दिवस वेगाने घालवतात. पहिला दिवस येण्यामध्ये कीर्तन करायचा, दुसरा जाण्यामध्ये, इथून गेल्याच्या नंतर 13-14 तासाचा प्रवास आहे, तिसरा दिवस आराम करण्यामध्ये. कारण तुम्हाला सांगते माणूस शेतामध्ये काम करून जेवढं थकत नाही तेव्हा त्या गाडीमध्ये बसू होते. आणि अशा प्रकारे एवढा प्रवास करून आलोय. मला वाटलं वेळ झाला कोणी का म्हणतं का नाराज होतात का काय माहित नाही. परंतु सर्व कार्यकर्ते एवढा गोड स्वभाव आहे. नितीन भाऊनी सांगितलं काही अडचण नाही, थोडा वेळ होऊ शकतो, तुम्ही लांबून आले, थोडं नेटवर्क इश्यू आहे त्यामुळं हरकत नाही. म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा मोठ्या मनाला आम्हाला क्षमा करेल जोरदार त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. सरचिटणीस सचिन भाऊ पारेकर एकदा जोरदार त्याच्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवा. इतर ड्रेस मध्ये असलेले फोटो वाले जेवढे आहेत सर्व उपस्थित माझ्यापेक्षा वरिष्ठ आहेत इकडे
बसून असलेले प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, परंतु जो सोहळा आहे हा सर्वजण मिळून साजरा करत आहेत म्हणजे इथं जोरदार सर्वांसाठी टाळ्या वाजवा. आजचे कीर्तन सौजन्य ज्यांचे आहे चंद्रकांत भाऊ पवार तथा प्रकाश भाऊ आमकर दोघांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. बघा, संत म्हणतात संसारामध्ये आल्याच्या नंतर पैसा कमवू नका असा विषय नाही, पण जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. उदास विचारे वेच तरी चांगल्या मार्गाने पैसा कमवू नका असा विषय नाही, पण चांगल्या मार्गाने कमवा, चांगल्या ठिकाणी खर्च सुद्धा करता आला पाहिजे. म्हणून दोन्ही सौजन्य जात्यांनी सुंदर असं धर्मासाठी आपला काहीतरी वाटा असावा म्हणून सुंदर असं दान केले आणि एवढं सुंदर सोहळा सुद्धा उभा राहिले का दोघांसाठी पुरुष येणार करावा. वेळ न करता आपल्याला 6 वाजता दत्तजन्म करायचा आहे, म्हणून आपण सर्वजण जे उपस्थित झालेले आहेत सुंदर असे गायनाचार्य वरिष्ठ मंडळ सर्वच आहेत त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद म्हणते. सुंदर असे पक्वास सुंदर असे गायनाचार्य हरिभक्त श्री गणेश महाराज त्यांच्यासाठी एका जोरदार टाळ्या वाजवायच्या. हरिभक्त पारायण विजय महाराज अभंग मुंबई या महाराजांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवायच्या. हरिभक्तपरायण अजित महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. हरिभक्तपरायण प्रसाद महाराज आणि हरिभक्तपरायण सार्थक महाराज तेच नाव आहेत ना, एकदा जोरदार टाळ्या दोघांसाठी वाजवायच्या. पुढे काय व्हायले आजची दत्त जयंती भगवंताची जयंती आज आपल्याला साजरी करायची आहे. आता असं बघा भगवंताने भरपूर असे अवतार घेतलेले पण याला अनन्यसाधारण असं महत्व काय प्राप्त झालेले की वेगवेगळ्या भगवंतांनी ब्रह्मा विष्णू महेश यामध्ये सगळ्यात जास्त अवतार धारण कार्यक्रम केलेले शहरी विष्णू यांनी आणि प्रत्येक अवतार धारण करताना एक व्यक्तीने एक अवतार धारण करावा असा नियम आहे. परंतु या तिन्ही ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही त्रिमूर्तीने मिळून जो अवतार धारण केला त्याला म्हणतात श्री दत्तात्रय भगवान यांचा अवतार. आता प्रश्न इथं असा निर्माण होतो की अशी काय गरज पडली की तिघांना सुद्धा मिळून इथं अवतार धारण करावं लागलं. तर यासाठी पुराणांमधील काही कथांकडे आपल्याला जावं लागेल. तर बघा एक वेळेस ब्रह्मा विष्णू आणि महेश तिन्ही भगवंताच्या तिन्ही पत्न्या सर्वजण तिघीजणी बसलेल्या होत्या आणि बसलेल्या असताना तिथं नारदजी आले आणि नारदजींचा आणि तिन्ही देवांचा संवाद सुरू झाला की या जगामध्ये आमच्यापेक्षा पवित्रवान दुसरं कोणी नाही, सती पतिव्रता दुसरी कोणीही नाही. तेव्हा नारदजी म्हणतात अगदी खरंय तुमचं, तुम्ही जे बोलले ते 100% खरंय, परंतु तुमच्यापेक्षा सध्या जर ख्याती कुणाची असेल तर ही आत्री ऋषी यांची पत्नी सती अनुसूया यांची चालू आहे. तेव्हा तिन्ही देवांना राग बघा एखादं पद आपल्याकडे आहे आपण दिसायला फार सुंदर आहे, पहिलेपासूनच आपल्या एका पदाची किंवा आपलं खूप मान सन्मान खूप ठिकाणी होतो, परंतु आपल्याला कॉम्पिटिशन करणार जर एखादा व्यक्ती अचानक आलं तर माणसाच्या डोक्यामध्ये थोडी ईर्ष्या जागृत होते. बघा भगवंताचा पत्नी आहे आदिशक्ती आहे पण तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये भावना निर्माण झाली. त्याचं कारण काय ही लीड आहे आपल्यासारख्या साधारण मनुष्याला समजावून सांगण्यासाठी की नजर हाती दुर्घटना घटी. थोडा जरी वेळ काळ आपण या मनाला भानावर ठेवलं नाही तर थोडा जरी वेळ आपण इकडे तिकडे घसरू दिला तर हे मन आपल्याला घेऊन उडणार म्हणजे उडणार नाही. किती शक्तिशाली असो किती सामर्थ्यवान असो काही असो मग तेवढे शक्तिशाली असून त्यांचं मन जर जागरू शकतं तर आपली कुठं राहील महाराज. म्हणून महाराज म्हणतात इथं आल्याच्या नंतर या मनाला आपण आवरात घालायला पाहिजे. आता बघा तिघीमध्ये चर्चा सुरू झाली की शक्यच नाही आमच्या तिघींपेक्षा पतिव्रता धर्माचं पालन कोणी करू शकत नाही आणि सगळ्यात जास्त पतिव्रता आम्हीच तिघे आहोत दुसरं कोणी असू शकत नाही. नारदजी म्हणतात ठीक आहे तुम्हाला जर असं वाटतच असेल तर तुम्ही जा बघा आधी अनुभव घ्या त्याच्यानंतर माझ्या बोलण्यावर तुम्ही डाऊट करायला पाहिजे संशय घ्यायचा तर नंतर घेऊ शकता. आता नारदजींनी आपलं काम केलं आणि निघून गेले. आता तिने जेव्हा विचार करू लागला काय करावं कशा प्रकारे त्यांची आपण परीक्षा घ्यायची तर तिघी जणी आपापल्या पतीकडे गेले. ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघांना सुद्धा त्यांनी सांगितले की तुम्ही तिघ जण जायचं आणि त्या सती माता अनुसूया त्यांची परीक्षा घ्यायची की खरंच त्यांचा पतिव्रता धर्म एवढा चांगला आहे का की त्याने आमच्यापेक्षा श्रेष्ठ त्यांनी पतिव्रता धर्माचं पालन करतात का. तेव्हा तिघांनी सुद्धा समजावून सांगितले पण ते म्हणतात ना जीवनामध्ये 2 हट्ट पूर्ण करायचं असतं, बाळ हट्ट आणि दुसरा स्त्री हट्ट. पूर्ण
पुरुष हक्काची काही एवढी माहिती शास्त्रामध्ये आलेली नाही. स्त्री हट्ट बाळ हट्ट पूर्ण करावा लागतो, तर शेवटी स्त्री हट्ट आहे, पूर्ण पण करावा लागेल. आता तिघ ब्रह्मा विष्णू महेश तिघांनी सुद्धा ब्राह्मणांचा वेश घेतला आणि गेले माता अनुसयाच्या आश्रमामध्ये. आणि जाता जाता जे काही दगड वगड काही मिळतं ते सगळं झोळीमध्ये टाकून घेऊन गेले आणि त्यांना सांगितले की माझे भिक्षा दे. त्यांनी सांगितले ठीक आहे भिक्षा तर देणार, काही हरकत नाही, परंतु त्यांनी म्हणले भिक्षा देताना माझी एक अट आहे की जी वस्तू आम्ही घेऊन आलोय आम्हाला जेवण त्याच मिळालं पाहिजे, तुमच्या घराचा भाजीपाला तो आम्ही खाणार नाही. आता आता म्हणाले ठीक आहे काही हरकत नाही, आम्हाला मी बनवू दे, तुम्ही माझ्याकडे द्या. झोळीमधलं जे सामान त्यांनी दिले ते पाहता क्षणी त्यांना फार आश्चर्य झाले की दगड गोटेतात याच्यापासून जेवण बनवणं हे फार आश्चर्य गोष्ट आहे. काय करावं काय करावं. त्यांनी म्हटले ठीक आहे स्वीकार तर आधी करून घ्या. स्वीकार केला, समोर ठेवले, भगवंताकडे प्रार्थना केली आणि त्यांच्या पतिव्रता धर्माची ताकद एवढी होती महाराज त्या दगड गोट्याला सुद्धा सुंदर पकवान बनवतात म्हणून होता की जगात सगळ्यात श्रेष्ठ कोणते पतिव्रता नारी. परंतु महत्वाचा विषय म्हणजे नुसतं पतिव्रता नारी श्रेष्ठ आहे असं म्हणून चालणार नाही. कसं आहे ते म्हणतात ना आजकालचं वातावरण सुशिक्षित असण्यापेक्षा सुशिक्षित दिसणं महत्वाचं आहे. आणि वरपांगी पतिव्रता होऊन काही फायदा होणार नाही. शास्त्रानुसार महिलांसाठी सोपी भक्तिशास्त्राने सांगितली बघा काही नाही. आपण जर आपल्या पतिव्रता धर्माचं पालन करत असेल, एखादी स्त्री आहे आपल्या पतिव्रता धर्माचं पालन करत असेल आणि ती आपल्या पतिव्रता धर्माच्या जोरावर एक दिवस सूर्याला जरी म्हटली की आज तुम्ही उगवायचं नाही तर सूर्याला सुद्धा आपल्या उगवण्याची तीव्रता थांबवू लागेल. ताकद खरे पतिव्रतेची आहे. म्हणून पतिव्रताची देवावरी सत्ता भगवंतावर सुद्धा सत्ता गाजू शकते असं कोण आहे तर ती खरी पतिव्रता नारी आहे. परंतु पतिव्रता नारीचे नियम जे हे पालन करणं सुद्धा एवढं सोपं नसतं बघा. काही काही जण काय करत फक्त ऐकतात आणि चला बा करायचं का म्हणून करायचं अशा प्रकारे पालन करतात. तर असं करून फायदा नाही. एक दृष्टांत तुम्हाला सांगते की एक गाव होतं, गावामध्ये एक महिला होती जशी सती माता अनुसूया. यांचं पतिव्रत तसंच त्यांचं सुद्धा पतिव्रत होतं आणि एवढं पत्नी आपल्या पतीची सेवा करणारी. एक दिवस तिची मैत्रीण आहे शेजारची ती तिच्या घरी आली आणि शेजारची मैत्रीण तिथं बसली. आता जेव्हा शेजारची मैत्रीण तिच्या साईडला बसली तेव्हा ही पतिव्रता महिला आहे ही तुम्हाला उखळा ते मुसळ करत कळत का इकडे मला आलू नका नाही बघा कळत ना. उखळ म्हणजे खालचं आणि मुसळ माझ्यावरून आमच्या काळात तर नाही आहे ते ऐकलं आणि याच्यावर सुद्धा बघितले आमच्या घरी सुद्धा नाही. आता इथे मिक्सर निघाला ना बरोबर झालं का मला म्हणून अशा प्रकारे उखळ आणि मुसळ मध्ये काय करत होती खाली जे उखळ होतं त्याच्यामध्ये टाकले मिरच्या आणि मुसळ घेतला हातात तिचं आपलं काम चालू. तिला बोलत होती आपलं काम चुरीचं कुटण्याचं चालू. एवढ्यामध्ये तिची मैत्रीण तिच्याकडे बोलता बोलता त्यांचा असा एक विषय चालू होता. एवढ्यामध्ये तिचा जो पती आहे हा शेतातून आला आणि शेतातून आल्यानंतर पतीने सांगितलं अगं ऐक मला पाणी घेऊन ये मला तहान लागलेली आहे. हे जेव्हा वाक्य त्या पतीने बोललं तेव्हा त्या पतिव्रता स्त्रीचा हात वर होता. आता तिच्या पतिव्रताची ताकद बघा महाराज. जसा तिच्या कानावर वाक्य पडलं मला पाणी आहे एवढ्या आपली पतीची सेवा करत होती तिने ते उखळ सोडून दिलं आणि जसं सोडला की गेली पाणी आलं. आता जशी पाणी पाजवायला गेली ती शेजारी होती तिचं डोकं चक्कर मारू लागलं का तर ते उखळ जसा तिने सोडला ते तिथंच खाल्लं ते मुसळ बरोबर ना. माझं थोडं कन्फ्युजन होतं उखळ आणि मुसळ. वर जे मुसळ होतं ते जशाच तसं राहिलं ते खाली पडत नव्हतं. आता ही जी शेजारी त्याला बोट लावून बघायची खाली वळून बघायची खालून बघायची पण ते जागेवर हलवत सुद्धा नाही. आता हिला वाटलं मलाच काही चमत्कार दिसतो का मी एक स्वप्न पाहत आहे. स्वतःलाच तिने एक चिमकोटी घेतली पण तरी सुद्धा ती उखळते मुसळ तिथंच होतं. मग तिच्या लक्षात आलं इथं काहीतरी जादू करणार आहे. त्या महिलेचा पतिव्रता महिलेचा नवरा गेला आणि ती पुन्हा येऊन बसली. जशी बसली जे बुक्कळ या शेजारी महिला हालत सुद्धा नव्हतं ते तिला सहज उचलून सुरुवात केला आणि ही म्हणते बाई तुझ्या पाया पडते. काळा जादू शिकून येत की काय केलंय असं कोणतं व्रत तुला केलं असं कोणता उपवास तुला केला. बघा ना आपण महिला वर्ग समजा एखादी अडचणीमध्ये असेल तर आपण तिला सांगतो ना अगं तू हे व्रत कर इथं नवस कर माझं कमी झालं होतं म्हणजे तुझं सुद्धा ते चांगलं होईल. तेव्हा ती तिला विचारू लागली मला सुद्धा सांग मी सुद्धा करेल. तेव्हा तिला सांगितलं अगं मी काहीही केलेलं नाही मी फक्त माझ्या पतीची सेवा करते आणि पतिव्रता धर्माचं जे
शास्त्रानुसार त्या धर्माचं पालन करते. माझे ईश्वर म्हणजे पती हे परमेश्वर यालाच मी मानत असते. बघा आताच्या काळामध्ये कुठे कुठे अपवाद ठरू शकते, बरोबर ना? तर आपलं शास्त्र सांगते पती परमेश्वर, पण काही काही परमेश्वर तर दारू पिऊन डोळ्यालाच लागले, बरोबर? दारू पिऊन नालीत लढत असेल तरी तू परमेश्वर बोलला, तू खा पी काही तर असं तर होऊ शकतं. ते कुठे कुठे अपवाद असू शकते, परंतु पती पत्नीसाठी जसे नियम सांगितले ना, हे दत्तजन्म झाल्याच्या नंतर आपण विषय म्हणू शकतो. सध्या आपल्याला दत्तजन्माचं पाहायचं हा विषय आपण पूर्ण घेऊया की जसे नियम महिलांसाठी आहेत तसेच एका पुरुषासाठी सुद्धा आहे. बघा आता तिने सांगितले काही नाही बाई, फक्त ही माझ्या पतिव्रता धर्माची ताकद आहे. ही म्हटली असं का काय करावं लागतं मला सांग. आता जी शेजारी होती तिचा नवरा तिला भयानक घाबरत होता. तिनं तोंडातून शब्द काढावं यांना घाबरावं एवढं घाबरत होता. एवढ्यामध्ये ती म्हणाली काही नाही, आपला नवरा म्हणते तसं ऐकायचं, त्याच्या शब्दाच्या बाहेर जायचं नाही. आपल्या नवऱ्याची सेवा करायची. पतीची सेवा ही ईश्वर सेवा हे लग्न झालेल्या महिलांसाठी सांगितलं गेलेलं आहे आपल्या शास्त्रानुसार. आणि ती म्हणाली ठीक आहे, तू सांगितलं त्या नियमाचं मी पालन करतो. घरी गेली, आपल्या नवऱ्याला म्हणले इकडे आला, तिच्या पाया पडल्या. याचं डोकंच घरी जी मला कधी दोन शब्द गोड सुद्धा बोलत नाही, याच पाया पडली. आणि तो म्हणून आला तुझी तब्येत ठीक आहे, तर आपली मालिका डोक्यावर पडली कुठं. ते म्हणाले सगळं ठीक आहे, अगं बोलू ना, ठीक आहे ठीक आहे, काय करू. ते म्हणते काय नाही, पाया पडू द्या. पाया पडल्या ठीक आहे, तुम्ही काम करा, काय शेतामध्ये जा. ते म्हणा अगं टाइम कोणता आहे, घरी यायचा टाइम आहे. सांगितलं तेवढं करायचं. तुम्ही शेतामध्ये जा, मी इथं उखळ मुसळामध्ये चटणी कुटत बसते. आणि लक्षात ठेवा, जसा माझा मुख ते मुसळ वर जाईल तुम्ही मला आवाज द्यायचा, मला पाणी दे. आणि बघा मी तुम्हाला जादू दाखवते कशी. मुसळ वर राहील आणि मी तुमच्याकडे पाणी द्यायला येईल. आता हे म्हणाल बाई जास्त करू नको, डोक्यात लागलं तर खर्च मला लागला, तुझं काही नाही. परंतु ती ऐकत नव्हती. आता शेवटी स्त्री हट्ट पूर्ण करावा लागेल. देवाला सुद्धा चुकलं नाही, आपण कुठले पण राहिले महाराज. आणि म्हणून नवरा गेला शेतामध्ये आला आणि जसं ते मुसळ वर गेलं त्यानं आवाज दिला, ऐक मी आलेलो, मला पाणी दे. असं म्हणता क्षणी तिनं मुसळलेलं वरच्या वर सोडून आणि मुठली पाणी देण्यासाठी. पण हिची पतिव्रता ताकद खरीच होती का? मुसळ पडलं ना डोक्यात, कुठलं डोकं नुकसान कुणाचं. पण इथं दाखवायचा विषय नाही, मनातून जर पालन करत असेल. आता आपल्या पतिव्रता धर्माच्या जोरावर मी सांगितलं ना, सूर्याला जरी एक दिवस म्हटलं तू थांब आज उगवायचं नाही, तर तो सूर्य सुद्धा उगवायचं थांबेल एवढी ताकद खऱ्या पतिव्रता नारीमध्ये असेल. आणि असंच पतिव्रता कोणत्या माता अनुसया. आणि त्यामुळं जे दगड मोठे होते त्याचा सुद्धा सुंदर पकवान झाले. आता माता अनुसया आल्या आणि श्रीदेवाला सांगितले तुम्ही बसा जेवायला वाटव. त्यांनी सांगितले ठीक आहे, तुम्ही स्वयंपाक बनवला कसा. ते म्हणाले बनवला कसा बनवला, तुम्हाला जेवायचंय ना, खायचंय. मग ते म्हटले ठीक आहे, स्वयंपाक तर बनवला, परंतु जेवाय वाढण्यासाठी आमची एक अट आहे. कोणतं? आम्हाला जेवाय वाढताना तुम्हाला दिगंबर अवस्थेमध्ये जेवाय वाढावं लागेल. म्हणजे जसा जन्म झाला, जेव्हा एका व्यक्तीचा जन्म होतो वस्त्र वगैरे काही नसतात, मग कशा प्रकारे तुम्हाला आम्हाला जेवण वाढावं लागेल तरच आम्ही जेवण करू, नाहीतर तुमच्या दारातून आम्ही उपवाशी जाऊ. आता ब्राह्मण देवता आपल्या घरून कधीच कोणी उपवाशी जाता कामा नये. भुकेलेला अन्न देणं, तहानलेल्याला पाणी देणं या जगातील सगळ्यात मोठं पुण्य आहे. पण आपल्या घरी एखादा जर सोयरा येत असेल, कोणी पण असो, त्याला उपवाशी जाऊ द्यायचं नसतं. कारण भुकेलेला जर अन्न दिलं तर या एवढं मोठं या जगामध्ये पुण्य कोणतंही नाही. कारण हे जे कलियुग आहे, प्रत्येक एका युगामध्ये धर्माचा एक पाय निघून गेला. दान आणि दया या एकाच पायावर धर्म या कलियुगामध्ये उभा आहे. म्हणून घरी जेव्हा कोणी येईल त्याला भाकरसाठी का होईना त्याला वाटत ते करून खाऊ घालावं. कधीच रिकाम्या हातानं उपाशी पोटी जाऊ देऊ नये. आणि तुम्ही सांगितलं ठीक आहे आम्ही जेवायला बनवलंय. आता जर या दिगंबर अवस्थेमध्ये तुम्हाला जेवण वाढायचं असेल तर मी पतिव्रता नारी आहे, मला माझ्या पतीची आज्ञा घ्यावी लागेल. आणि तेव्हा त्यांनी सांगितले ठीक आहे तुम्हाला काय करायचं करा, आम्हाला लवकर सांगा. आणि त्यांनी अतिऋषींना प्रार्थना केली काय करू सांगा. एकीकडे पतिव्रता धर्म आहे आणि एकीकडे माझा धर्म आहे, काय करावं. ब्राह्मण देवाला उपाशी तर जाऊ देऊ शकत नाही, परंतु जी अट त्यांनी सांगितली ती अट सुद्धा आम्ही पूर्ण करू शकत नाही. तेव्हा ऋषी यांनी सांगितले अगं लाजायचा काही विषय नाही, कारण हे तिघ जण म्हणजे दुसरे कुणीही नसून त्रिदेव आहेत जे आपल्या घरामध्ये याचकाची
भिक्षा मागण्यासाठी यापेक्षा मोठं भाग्य कोणते महाराज की त्रिदेव सर्व विश्वाचे स्वामी अखिल ब्रह्मांडाचे स्वामी साक्षात माता अनुसूयाच्या दारामध्ये जेवायला भिक्षा मागायला येतात. वैभव ज्यांचं त्यांचं सगळं त्यांचं आहे ते सुद्धा भिक्षा मागायला येतात. एवढी ताकद पतिव्रता धर्मामध्ये असते. आणि त्यांनी सांगितले काही तुला लाजायची गरज नाही, कारण ते आपले आई वडील आहेत आणि म्हणून फक्त एक काम कर, काय पाणी दिले ते जेवण्याच्या आधी हे पाणी तिथं शिडकायचं आणि त्याच्यानंतर जेवायला वाढायचं. आणि म्हटलं की पाणी टाकले आणि त्यांनी बसायला सुद्धा टाकले. त्यांनी म्हटलं इथं बसा आणि म्हटलं आमची आठ आठवण हो पतिव्रता धर्माची ताकद एवढी महाराज ब्रह्मा विष्णू महेश त्रिदेव सुद्धा लहान मुलाचं रूप घेऊन तिथं जन्माला नाही ताकद खऱ्या पतिव्रता धर्माची. माता अनुसूयाची ने डाल दिया पालना, माता अनुसूयाची ने डाल दिया पालना, झूल रहे तीन देव बन करके लालना, झूल रहे तीन देव बन करके लालना, झूल रहे तीन देव बन करके लालना, झूल रहे तीन देव बन करके लालना. श्रीदेवांचं इथं आगमन झालं. आता बघा जेव्हा नारद महर्षी तीन देवांच्या पत्न्याकडे गेले त्यांनी सांगितले की आमचे पती कुठे परीक्षा घेण्यासाठी गेले पण रिटर्न अजून परत आले नाही. त्यांनी सांगितले अनुसूया मातेच्या घरामध्ये तुम्ही जा आणि पहा. आता जेव्हा त्रिदेवांच्या पत्नी तिथे आल्या एका झोक्यामध्ये त्यांनी बघितले तिघ जण तिथं झोक्यामध्ये खेळत होते तेव्हा त्यांना चूक लक्षात आली आणि त्यांनी म्हणाले आम्हाला माफ करा, आमची चूक झाली, आमचे पती कुठे ते आम्हाला सांगा. तेव्हा माता अनुसूया म्हणतात हे जे तीन बाळ दिसत आहेत ना हे त्रिदेव आहेत, हे तुमचे पती आहेत, आपापलं ओळखा आणि तिघींना प्रश्न पडला ठीक आहे हात लावायचा ज्याचं ज्याचं नियम त्यांना घेऊन घ्यायचे. गेले धावत धावत हात लावायला अनुसूया मातेला सतत केलं थांबा. जर विष्णूजीच्या पत्नीने ब्रह्माजींना हात लावला तर परपुरुषाचा स्पर्श झाल्यामुळं तुमचं पतिव्रता इथं भस्म होणार म्हणजे होणार. मग आपल्या पतिव्रत धर्माचं जर पालन करायचं असेल तर बरोबर ज्यानं त्यांना आपला पती ओळखायचा आहे आदिशक्ती जगदंबा ज्यांना म्हणतात त्यांना सुद्धा स्वतःचा पती ओळखता आला नाही आणि भगवंतानी त्या तिघींनी मिळून माता अनुसूयाकडे प्रार्थना केली आणि सांगितले मला माफ करा. आम्ही आज हे मान्य केले की या जगामध्ये सध्या आमची तर आहे परंतु तुमची पतिव्रतेची जी ताकद आहे ही सगळ्यात श्रेष्ठ आहे. आमच्या मनामध्ये थोडा अहंकार आला होता म्हणून त्यामुळे आम्हाला माफ करावं. आणि अनुसूया मातेने माफ सुद्धा केले. त्यांनी सांगितले तुम्ही जगत जननी आहात, मला माफी मागू नका, मी तर तुमची मुलगी आहे. बघा अहंकार अजिबात त्यांच्या मनामध्ये नव्हता आणि अशामुळे त्रिदेवांना स्वतःचं रूप त्यांनी प्रकट केलं. जेव्हा स्वतःचं रूप त्रिदेवांनी प्रकट केलं तेव्हा माता अनुसूयावर एवढे त्रिदेव प्रसन्न झाले. त्रिदेवांनी मिळून सांगितले की एवढे आम्ही तुमच्यावर प्रसन्न आहे, मागा तुम्हाला काय वरदान हवं ते मागा, मी तुम्हाला द्यायला तयार आहे. तेव्हा माता अनुसूयाने सांगितले माझ्याकडे सगळं सुख आहे देवा, मला फक्त एक नाही मला पुत्र प्राप्ती हवी आणि त्यामुळं तुम्ही माझ्या घरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा हा माझा मनातून खूप माझी इच्छा आहे. तेव्हा तिने भगवंतानी त्यांना तथास्तु बोलून आशीर्वाद दिला आणि आशीर्वाद दिल्याच्या नंतर ब्रह्मा विष्णू तथा महेश तिन्ही देवांनी स्वतःचं रूप तिथं प्रकट केलेलं आहे. बघा श्रीहरी विष्णू नारायण यांनी दत्तात्रय रूपाने तिथं प्रकट झालेले, चंद्रमा ब्रह्म रूपाने आणि ऋषी दुर्वासा हे तिथे महेश यांच्या रूपाने प्रकट झाले. म्हणून म्हणतात ना ब्रह्मा विष्णू आणि महेश, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला जे दत्त गुरु दिसले, मला जे दत्त गुरु दिसले, मला
अशा प्रकारे तिघांनी मिळून तिथं जन्म घेतला म्हणून म्हणतात ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे सद्गुरु दिसले. यानंतर सत्यजन्माचा अभंग होईल. सर्वांकडे तोपर्यंत फुलं वाटून द्यायचे. अभंगाचा शेवट झाला सर्वांनी फुलं टाकायचे आणि हरी अवतार विश्वतारा
पुढं गोळा करा. दिगंबरा दिगंबरा दिगंबरा
मोरे राघव रे माझे गुरु क्या बात आहे. एकदा सर्व कमिटी कार्यकर्त्यांसाठी जोरदार टाळ्या. मला कीर्तन करूनच जवळपास 3 वर्ष झाले आणि दत्त जयंतीचं माझं 3रंच कीर्तन आहे. परंतु आतापर्यंत जेवढ्या दत्त जयंती साजऱ्या झाल्या मला इथं वाटलं असं वाटलंय की एखाद्या पंतप्रधानाचा वाढदिवस साजरा करण्याच्या पलीकडे सुद्धा तुम्ही दत्त जयंती साजरी केली. आणि त्यामध्ये स्वतःच्या वाढदिवसासाठी कुणी फटाके फोडते, स्वतःच्या वाढदिवसासाठी कुणी खर्च करते, परंतु भगवंताची जयंती, भगवंताचा वाढदिवस हा एवढ्या चांगल्या प्रकारे साजरा करणं प्रत्येकाला जमत आहे जे तुमच्या सर्व गावकऱ्यांनी मिळून करून आहे. सर्वांची भक्ती खरंच मनापासून एक अपेक्षा आहे, मनापासून सांगत आहे. जेवढा आनंद दिगंबरा दिगंबरा भजन करताना तिकडं फटाके फुटत होते, इकडं असं होत होते, असं वाटलं बघा अंगाच्या अजून काटे सुद्धा गेलेले नाही. असं वाटलंय खरंच समोर जयंती होत आहे, खरंच समोर जन्म झालेला आहे आणि या जन्मामध्ये आपण सर्वजण साक्षी बनून सार्थक होऊन सर्वजण भगवंताचं दर्शन करत आहोत. आणि तुम्हाला सांगते ही गोष्ट तुमच्या भक्तीची आहे बरं. प्रत्येक ठिकाणी वातावरण तयार होऊ शकत नाही. हे सात्विक वातावरण तयार होण्यासाठी सात्विक माणसं असणं गरजेचं असतं. माणसाच्या मनामध्ये सुद्धा भक्ती तेवढी सात्विक असणं गरजेचं असतं. एवढे कलाकार तर जेवढे काही कार्यकर्ते बघा सगळेजण एका पोशाखामध्ये, बऱ्याचशा महिला सुद्धा एका पोशाखमध्ये आहे. तिथून पाळणा इथपर्यंत बांधून ठेवलेला म्हणजे सर्वांना पाळणा सुद्धा झुलवता आला पाहिजे. क्या होत आहे खरं मनातून मला असं वाटलंय एवढं अंतर जेव्हा मी पाहिले मला वाटलं कीर्तनाला जेवढं लांब पुन्हापासून घ्यायला थोडस कमी करावं का काय, म्हणजे इकडे येणं थोडं टाळावं का, कारण एवढं वातावरण एवढं लांबून आलेलो आहोत 14-15 तास करून, पण तुमच्या गावामध्ये हे जे वातावरण पाहिलंय असं वाटायला दरवर्षी जरी बनवलं तरी दरवर्षी सुद्धा तुमच्या गावात मनातून सर्व गावकऱ्यांचे धन्यवाद. बघा कलियुग आल्याच्या नंतर भक्ती मिटून जाईल असं सर्वांनी सांगितलं होतं, पण मला वाटतं अजून कलियुगाला तुमच्या गावचा पत्ता माहित नाही का. बहुतेक असं कुठेतरी काय झालं असं तुमच्या गावचा पत्ता बहुतेक कलियुगाला मिळाला नसावा. कारण बघा ना एवढं गाव सुंदर, महत्वाचं म्हणजे आपण सर्वजण बरेच यामध्ये जेवढा काही वर्ग आहे हा मुंबईला कुठे मोठमोठ्या शहराच्या ठिकाणी कामाला राहतो किंवा आपला बिझनेस जे काही सगळे व्यवसाय सांभाळत असतात. खेड्यामध्ये राहणारे लोक आता तेवढी काही राहिली नाही, सर्वजण बाहेर गावी राहतात. पण बाहेर गावी राहायला असून सुद्धा नितीन भाऊनी सांगितलं आम्ही मुंबईला राहतो सर्वजण, फक्त दत्त जयंती साजरी म्हणून करायची इथं येतो. म्हणून मी नेहमीच सांगते माणसानं खूप मोठं व्हावं, अहो एवढं मोठं व्हावं की अख्या जगभरात आपलं नाव ओळखता आलं पाहिजे. परंतु एवढं मोठं झालं तरी आपल्या जन्मदात्या भूमीला विसरू नये. तुमच्या गावाकडे एवढं मोठं झाले एवढं सर्वजण, पण आपल्या भूमिका न विसरता दत्त जन्माचा निमित्त करून सगळेजण काही जेवढे काही कमिटी आहे सर्व जेवढे काय हे खरंच एकत्र मिळून आलेले आपल्या सर्वांचे खरं मनातून करावं एवढे धन्यवाद कमी आहे. आणि महत्वाचा विषय म्हणजे त्यांना बोलण्यापेक्षा संत म्हणतात आपुलिया हिता तो से जागता धन्यवादा पिता. एखादा मुलगा मुलगी आपल्या इथे दक्ष जागरूक असेल ना त्याचं सगळी धन्यता कोणाला येते त्याच्या माता पित्यांना मिळते. धन्य आहे तुमच्या गावकरी, धन्य आहे तुमच्या गावातले मायबाप ज्यांनी आपल्या मुलाबाळांना एवढं सुंदर शिक्षणासोबत संस्कार दिले. मी नेहमी सांगते शिक्षण महत्वाचे, शिक्षण हे वाघिणीचे दूध जे आपण म्हणतोय, पण त्यासोबत संस्कार सुद्धा महत्वाचे आहेत. कारण आजकालचं एज्युकेशन सिस्टीम कसे झाले नुसतं डिग्र्या घ्या म्हणजे शिक्षण होत नाही. जसं आपल्या गावामध्ये एवढे जण डिग्री घेतले, एवढं शिक्षण घेतले, बाहेर कामाला सुद्धा झाले, पण आपली संस्कृती विसरले नाही, आपल्या गावाला विसरले नाही. बऱ्याच ठिकाणी लोकांना वाटते डिग्री म्हणजे घेतलं म्हणजे मोठा झालो. मी सुरुवातीला सांगितलं होतं सुशिक्षित असण्यापेक्षा आजकाल सुशिक्षित दिसणं फार महत्वाचं आहे. मी नेहमी सांगते एज्युकेशन इज नॉट जस्ट नेम ऑफ एनी डिग्री ऑर सर्टिफिकेट that can be shown to the world. लोकांना दाखवण्याकरता डिग्र्या याला शिक्षण म्हणत नाही. अवर डिग्री जस्ट अ पीस ऑफ पेपर. आपली डिग्री म्हणजे फक्त कागदाचा तुकडा आहे, दुसरं काहीही नाही. आपलं शिक्षण खरं शिक्षण कशामध्ये दिसते, अवर रिअल एज्युकेशन इज सीन इन अवर बिहेवियर विथ अदर्स इन रिअल लाईफ. प्रत्यक्ष जीवनामध्ये आपण कुणासोबत कसं वागतो यावरून ठरतं आपण किती सुशिक्षित झालेलो आहोत. मोठा झालो, सुशिक्षित झालो, पैसा कमवायला लागलो आणि एवढं करून जर आपण आपल्या संस्कृतीला, आपल्या गावाला, आपल्या मातीला जर विसरत असेल तर आपल्यापेक्षा अनपड गवारे 1000 पटीने बरे असतात. म्हणून सुंदरचं वातावरण आपण सर्वांनी मिळून निर्माण केलेलं आहे. तेवढं
एवढं सुंदर आपलं गाव, सर्व गावकऱ्यांसाठी, सर्व कमिटीसाठी जेवढे उपस्थित आहेत, जोरदार कडाडून टाळ्या. अशा प्रकारे सुंदर अशी दत्त जयंती आपण सर्वांनी मिळून साजरी केलेली आहे. आता कधी मी नेक्स्ट टाइम दत्त जयंतीला कोणा गावाला जाईल ना, त्यावेळी तुमच्या गावाचं नाव नक्की सांगेल. अशा प्रकारे त्यांनी साजरी केली होती आणि एवढा तुम्ही सुद्धा अशा प्रकारे साजरी करायला हवे. फटाके फक्त आपल्याच वाढदिवसाला नाही तर भगवंताच्या सुद्धा वाढदिवसाला आपण फोडायला पाहिजे. अशा प्रकारे दत्त जन्माचं निमित्त औचित्य साधून सुंदर असं कीर्तनरूपी सेवेचं आयोजन जे केले ते पूर्ण पार पाडलेलं आहे. आता अभंगाच्या प्रथम चरणावरती महाराज म्हणतात, ह्याची दान देणा द्यावं, कोणता तुझा विसरणं हवा. कारण बघा, भगवंत म्हणतात, संत म्हणतात की देवा तुझा जर विसर झाला या संसारामध्ये मी अडकून राहणार आणि संसार असा आहे की ह्या माणसाला पलीकडे जाऊ देणार नाही. बरं, मुळात अगर सुखमय असता किंवा आपदा असता तर पूर्णतः राहायला हरकत नव्हतं, पण सुखमय नाही. दुःख वांगवळी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. दुसरं म्हणजे नाही रे नाही कुणाचे कोणी, इथं कुणी कुणाला सुद्धा नाही. मग आपला हा 84 लाख गेल्यानंतर मिळालेला जन्म वाया घालायला परवडत नाही. मग हे काम कर देवा, माझ्याकडून तुझा विसर झाला नाही पाहिजे. भगवंत म्हणतात, तू खूप बरं आहे, मागणारे तुम्ही माझे परम भक्त, देणारा मी आहे, अखिल ब्रह्मांडाचा नायक, आणि मागून मागून मागला नाही तुझा विसर न व्हावा. भगवंत म्हणतात, अहो तू बरोबर आहे, तुम्ही माझे परम भक्त आहे. या जगामध्ये भक्ती सर्वजण करतात, परंतु आजकाल दाखवत दाखवीचा जमाना हा जास्त प्रमाणात आलेला आहे. तुम्ही बघा ना, आपल्या जीवनामध्ये सुद्धा समजा एक उदाहरण तुम्हाला देते, इथं लग्न कुणाकुणाचं राहत होतं, हे बालरामच्या आहे का सर्व? इकडे लग्नाला दुसरा काही शब्द आहे का मग? बरं, विवाह, मॅरेज, शादी, लग्न पुन्हा झालो. लग्न आम्ही किलबिल करायला सांगितलं नाही. हा, 1 2 3 4 बाकीचे बाकीचे तुम्ही लग्न झालं तर हात वर करून मागे. हा, तुमच्या भांगात कुंकू मला दिसायले. तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करता, माझ्या नावाचं लावलंय का? बरं, असं सोडा, त्यांच्याकडे बघू नका, कारण त्यांचं काही नाही. त्यांचं किती जरी चालत तरी त्यांचं लग्न झालं का नाही हे आपण ओळखू शकत जोपर्यंत ते सांगत नाही तोपर्यंत. बरोबर ना? तर एका महिलेचं लग्न झाले आपण ओळखू शकतो त्याच्यानुसार. पायात जोडो, भांगात, कुंकू गळ्यात, त्यांचं कसं ओळखावं? एक आयडेंटिटी कार्ड तरी आहे गळ्यात. तसं हे सगळे कार्यकर्ते आपण ओळखू शकतो, त्यांच्या गळ्यामध्ये काय, सर्वांच्या गळ्यात आयडेंटिटी कार्ड. आता लग्न झालं यासाठी एक आयडेंटिटी कार्ड तरी असायला पाहिजे होतं. महाराज एका कीर्तनामध्ये मी असं म्हटलं, एका पुरुषानं मला सांगितलं, काही पुरुषाचं लग्न झालं का नाही झालं हे ओळखणं फार सोपं आहे. म्हटलं कसं काय? ते म्हटलं काय नाही, त्याच्या तोंडाकडे बघा. म्हटलं मग टेन्शन मध्ये दिसणं म्हणजे पक्का झाले आणि आरामात दिसणं म्हणजे व्हायचं आहे. अशा प्रकारे बघा, या संसारामध्ये दिसताना सुख आहे, पण आहे का नाही. आता बघा, आपला विषय काय चालू होता की आजकालची भक्ती जास्त दाखवा दाखवीची आहे. भक्तीच नाही, प्रत्येकच गोष्ट बघा. जेव्हा एखाद्या व्यक्तीचं लग्न होतं, आता लग्नाचा जो नियम आहे त्या नियमानुसार वरमाला कोण कोणाच्या गळ्यात घालते? नवरी कोणाच्या गळ्यात घालते? नवरदेवाच्या. आता जेव्हा वरमाला नवरी नवरदेवाच्या गळ्यात घालते तेव्हा नियमानं नवरीनं कुणाकडे बघायला पाहिजे? कुणाकडं? कॅमेरामॅन करण्याकडे बघून. म्हणजे वरमाला ते कलवऱ्याच्या का गळ्यात पडत? आपला फोटो चांगला आला पाहिजे. ते मंगळसूत्र जेव्हा नवरदेव नवरीच्या गळ्यात टाकते तेव्हा कुठं बघायला पाहिजे? नजर कुठं असते? कलवरीच्या का गळ्यात पडत? येते नाही, फोटो चांगला आला. हा, बरं, विषय असा आहे, जेव्हा आपण मोठमोठ्या व्यक्तींचा आशीर्वाद घेतोय तेव्हा आशीर्वाद असा घेतो का असा घेतो? नजर कुठं असते? कॅमेरा. बरोबर. बरं, आधी पाया पडायच्या, झाला मान, आता फोटो काढायचा, फोटोला फोटो आणि वरमाला घालायची, झाली आपली परंपरा. नंतर त्या वरमालेला धरून काढला फोटो, झाला शो. बरोबर ना? म्हणजे आठवणींना आठवणी सुद्धा राहिल्या आणि परंपरानुसार परंपरा सुद्धा व्हायल्या. आजकालचा आपलं दिखाव्याच्या गोष्टी आपण जास्त करतोय. बघा ना, आता भक्तीमध्ये सुद्धा आजकाल कसं झालंय, समजा आता सुंदरचं भव्य दिव्य मंदिर तुम्ही दत्तात्रय महाराजांचं बांधलं. दत्त जयंतीला गर्दी भरपूर असते, बरोबर. भरपूर गर्दी म्हणल्याच्या नंतर डायरेक्ट दर्शन मिळतं का? मग काय करावं लागतं? लाईन मध्ये लागावं लागतं. असे उत्तर देत चालायचे लवकर लवकर, कारण आपल्याकडे वेळ होत. आता विचार करा, समजा या
पडदा टाकलेला आहे ना, इथून रांग लागली, लाईन लागली मंदिरापर्यंत. कुठपर्यंत? इथं आहे गेट. आता विचार करा, तुमच्या पायात चप्पल आहे 2000ची. किती हजाराची? आता किती महागडी चप्पल मंदिरात घेऊन जाता येईल का? मग कुठं ठेवावं लागेल? आता इमानदारी फक्त उत्तर द्यायचे. आपण जेव्हा चालत चालत जातोय, दत्तात्रेयाचं चिंतन होतं का, मी चप्पल कोणी नाही, मग चप्पल कोणी नाही असं चिंतन होतं. हा, बरं त्यापेक्षा जेव्हा आपण मूर्तीपाशी पोहोचतो, आपल्या डोक्यात चप्पल चालू राहते का मूर्ती चालू राहते? इमानदारी होतं ना. हा, पण संत म्हणतात असतो खबर आहे, या जगामध्ये भरपूर भक्ती करणारे लोक आहेत, पण त्यांची भक्ती सात्विक भक्तीमध्ये मोडत नाही. तू मला काहीतरी दे, बघच मी तुला काही देणार. देवाणघेवाण चालू आहे. आता संत म्हणतात, ही का भक्ती खरी, ही का भक्ती खरी पडते मना बाहेरी, ही का भक्ती खरी पडते मना बाहेरी, ही का पडते मना बाहेरी, एका भक्तीवर पडते मना बाहेरी. देहा देवा पुढे लक्ष जोड्यावरी, देहा देवा पुढे लक्ष जोड्यावरी, देह देवा पुढे देह भक्ती करी पडते मना बाहेरी, भक्ती करी पडते मना बाहेरी. महाराज मला तिथं भक्ती खरी पडते म्हणा बाहेर. यापेक्षा तुम्ही चपली पशी राहा, पण तुमचं मन त्या मंदिरातल्या देवळामध्ये असलेल्या देवाकडे राहिलं पाहिजे. हे तरी कामीच आहे. खरं महाराज म्हणतात आपण कुठे, ही गोष्ट मॅटर करत. तुम्ही बघा, आज तुम्ही राहताना मुंबईला राहत असाल, दिल्लीला राहत असाल, कुठेही राहत असाल, बरोबर, पण जी गावाची जागा, जे गावाबद्दल प्रेम आपल्या मनात आहे, हे किती करोडचा बंगला जरी असेल ते घेऊ शकेल का? अजिबात नाही. का? तिथं लहानपणापासून मोठेपणाच्या सगळ्या आठवणी आहेत. म्हणून अशा प्रकारे बघा, बऱ्याच ठिकाणी असं सुद्धा आजकाल घडतंय की आपली जागा, आपलं शेत थोड्या पैशासाठी आजकाल बऱ्याच ठिकाणी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट आले की आपण काय करायला देऊन टाकायला. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, आमचे आजोबा सांगतात, बेटा जरी शेतीला आजकाल लोक कमी दर्जाचं पाहत असतील, जरी खेड्यामध्ये राहणाऱ्याला लोक आजकाल कमी दर्जाचं पाहत असतील, पण आपलं भविष्य काय, मोठ्यात मोठा व्यक्ती घ्या, त्याची सुरुवात ही खेड्यापासून आहे. कुठं ना कुठं तरी त्याचा पूर्वज एक शेतकरी आहे, तेव्हा एवढा मोठा इतिहास घडवू शकतो. शेतकरी कधीच कुणापेक्षा कमी नसते. म्हणून आम्ही सहज एक दिवस असं गप्पा मारत बसलो. आमचं जे शेत आहे सगळं रोड साईड आहे, आणि आम्ही म्हटलं की गप्पा अभयारण्य जाते बापू. समजा आमच्या इकडे आजोबाला बापू म्हणतात. म्हटलं बापू, आपल्या जर शेतातून रोड गेला तर बस काही विषयच नाही, कारण हा रोड आपल्या शेताला मिळून आहे. आणि एवढं मोठं जागा सगळी म्हणजे करोडपतीपेक्षा करोडपती होणार. जर रोड शेतातून गेला तर आमचे आजोबा म्हणतात तुमच्या पाया पडतो. असं आशुभ बोलू नका. करोडपती सगळं करोडाचा रोड जाईल, आणि अशुभ गोष्ट कोणती आहे? कमाई करायची काही गरजच कुणाला पडणार नाही. शेतीमध्ये एवढं जे काही आपण काम करतोय, राबराब लागतोय, तरी सुद्धा कधी कापूस लावला, कधी जास्त अतिवृष्टी होते, कधी ओला दुष्काळ, कधी कोरडा दुष्काळ, आणि शेतकऱ्याच्या हाताला येतं तरी काय महाराज? इथून तिथून आलेलं जेवढं काही येतं त्याला सरकार भाव द्या नाही. मग शेतकऱ्यांनी करावं तरी काय? त्यापेक्षा किती चांगले आहे. आमचे आजोबा म्हणाले, बेटा की शेती म्हणजे फक्त जमीन नाही, आणि ही जागा म्हणजे फक्त जागा म्हणून मिळू नका. अहो, या आईचे आपल्याला एवढे उपकार आहे. एक जर बी जरी आपण त्या शेतीला, त्या मातीला दिलं, त्या एका बीच्या बदल्यामध्ये कित्येक त्या बियाचे कण म्हणून ती माती आपल्याला देते. एवढे उपकार करू शकतो अजिबात नाही. प्रत्येक शेती विकायचा विचार डोक्यामध्ये आणायचा नाही, कारण शेती म्हणजे फक्त व्यवसाय नाही, शेती म्हणजे फक्त जागा नाही. हा इतिहास आहे आपल्या पूर्वजांचा, आणि हा वारसा आहे आपल्या पूर्वजांचा, जे आपल्या सर्व पूर्वजांनी आपल्या हातामध्ये इथं दिलेला आहे. आणि तो कधीच विकायचा विचारही डोक्यामध्ये आणू नये, कारण खरी लक्ष्मी जर आपली कोणती असेल तर ही भूमाता आहे. कारण ही भूमाता जर आपली साथ दिली नाही, तुम्ही बघा ना, कोरोनाचा काळ आला होता, बरोबर, कंपनी थांबली महाराज, प्रत्येक जॉब थांबली, सगळ्या गोष्टी थांबल्या, पण कुणाची हिंमत झाली नाही शेतकऱ्याला तू थांब म्हणायची. कारण जगाला सुद्धा माहित आहे, ज्या दिवशी शेतकरी थांबला त्या दिवशी जग थांबायला सुद्धा वेळ लागणार नाही. म्हणून कितीही काही झालं तरी आपल्या जमीन,
लक्षात घ्या, याला थोडा काही वेळ काढ लागतो. प्रत्येकाचे दिवस आहे. आमचे आजोबा सांगतात एक काळ असा होता तिथे शेतकरी राजा होता, परंतु आताचा काळ असा आलेला आहे त्या शेतकऱ्याला 2 पेरलं, त्याच्यापेक्षा मजुराची सुद्धा जास्त अवस्था चांगली झालेली आहे. म्हणून अशा प्रकारे आपली जमीन कुठं देताना किंवा आपल्या जमिनीला विसरताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ही ती माती आहे ज्या मातीनं आपल्याला जीवन दिलेले, ही ती माती आहे ज्या मातीनं आपल्याला जीवनासोबत जेवण सुद्धा दिले, आणि ही ती माती आहे ज्या मातीमधून आपण शिकलो आणि त्याच मातीमधून आपण पुढे गेलो. म्हणून त्या मातीचे उपकार आयुष्यात कधीच विसरतात आणि हेच तुम्ही करून दाखवलंय बरं का. मला तुमच्या सर्वांमध्ये हा विषय सगळ्यात जास्त आवडला. कोणता? सर्वजण बाहेरगावी कामाला असतील पण वेळोवेळी आपल्या मातीची आठवण करतात, आपल्या आईची, काळ्या आईची सुद्धा आठवण करतात, आपल्या परिवाराची सुद्धा आठवण करतात, आपल्या संस्कृतीची, आपल्या देवाची. जो भगवंताला विसरत नाही, जो आपल्या परिवाराला विसरत नाही, जो आपल्या काळ्या आईला विसरत नाही, भगवंत त्याला सगळं देण्यात कधीच विसरत नाही. म्हणून अशा प्रकारे या सर्वांनी पण ऊर्जा विकास विठ्ठल अशा प्रकारे जास्त वेळ न घालता आपल्याला भरून सुद्धा सोडवायचं आहे. म्हणून पुढे आपण जाऊयात की महाराज म्हणतात एवढं दान दे देवा, माझ्याकडून तुझा विसर झाला नाही पाहिजे, कारण तुझा जर विसर झाला या मायेमध्ये मी अडकून राहणार. आणि इथं कोणी कोणाचं नाही. दुसरा विषय म्हणजे सुख सुद्धा नाही, दुःख बांधवडी आहे या संसार. इथं जेवढे काही आपण लग्न झालेल्या सुखी बिना लग्नाचे आपण सुखी आहे का? चरणामध्ये महाराज म्हणतात काय हवंय हे दिलं ना, ठीक आहे, हे दिल्यानंतर काय करणार? महाराज म्हणतात देवा तुझा जर विसर झाला नाही मी काय करणार? गुन्हा नाही ना आवडी ह्याची माझी सर्व जोडी. महाराज म्हणतात गुणच का? पण हेच का? कारण देव आवडी देवाशी तो एका प्रकारे नामाचा उच्चार, रात्रंदिवस तुम्ही नामाचा उच्चार करा. हाच भक्तीचा प्रकार भगवंताला सगळ्यात जास्त आवडतो. आपलं शास्त्र काय सांगतं? यत्फल नास्ति तपसा योगेन समाधीने तत्फल लभेत सम्यक् केशव कीर्तनादर. जे फळ कोणत्याही योग साधना समाधी तपस्याने मिळत नव्हतं ते फळ कलियुगामध्ये फक्त आणि फक्त नामस्मरणाने येतं. म्हणून म्हणतात कलयुगा माझी ठरावे कीर्तन देणे नागायला कीर्तन भेटी. कलियुगामध्ये काय कोणत्या प्रकारची भक्ती करायची? महाराज म्हणतात न लगती सायाचं झाले भगवंताला सुखी येतो भगवान नारायण. काही सहन करायची गरज नाही, काही सोडायची गरज नाही, फक्त बसण्याची कधी कामामध्ये काम काही म्हणा. राम राम जितकं वेळ भेटला तिथं फक्त भगवंताचं नाम घ्या. संसार सोडायची गरज नाही. तुम्हाला पैसा कमवू नका आता सुद्धा विषय नाही, पण चांगल्या ठिकाणी चांगल्या अहो जेव्हा गोपी किंवा माझा यशोदा अशी कृष्ण खोड्या करत पळत होते तेव्हा त्यांना पकडण्यासाठी सर्व जात होते, तेव्हा महाराज म्हणतात हा ब्रह्मविद्येचा कविता घे, तुम्ही याला धरू पाहता घे, हा कैसा येईल हाताने गोकुळच्या नावे. अहो हा ब्रह्मविद्येचा कविता, याला हात लावण्याची, याला धरायची ताकद कुणामध्ये नाही. त्यांचं वर्णन म्हणतात वेगांना नाही करला अंत पर्यंत कानड राजा पंढरीचा कानड विठ्ठलू कर्नाटक येणे मजरावे वेदांना सुद्धा त्यांचा अंत पार कळाला नाही. जो भगवंत सर्वांना आपल्या मायेच्या इशाऱ्यावर नाचवतो त्या भगवंताला सुद्धा नाचवण्याची ताकद कुणामध्ये आहे? कोण कहते हे भगवान नाचते नाही, गोपियों की तरह तुम नचाते नहीं. संत म्हणतात कोण म्हणतो भगवंत नाचत नाही? जो भगवंत आपल्याला मायेच्या इशाऱ्यावर नाचवतो ते भगवंत सुद्धा नाचण्याची ताकद सात्विक भक्ती भावामध्ये आहे. गोपींकडे काय होतं मला तेच होतं. म्हणून महाराज म्हणतात इकडं त्या संसारामध्ये पडण्यापेक्षा तुम्ही काय करा, इकडं करा, हे सोडायची गरज नाही, फक्त काय करा होईल तेवढं नामस्मरण करते भगवंताचं सुद्धा आपण आपलं करू शकतो. म्हणून महाराज म्हणतात गुणगायीनं आवडी त्याची माझी सर्वात जोडी. हेच माझ्या एवढ्या सोहळ्याचं आवडत सुद्धा नाही. पुढं भगवंत म्हणतात ठीक आहे बाप्पा तुमच्याशी बोलण्यात कुणी जिंकू शकत नाही. एक माझा ऐकत आता काय धन माझा, मुक्ती माझा, संपदा माझा, सगळं फक्त माझा. महाराज म्हणतात न लगे मुक्ती धन संपदा नको, तुला द्यायचं ना एक दे काय संत संग दे सदा. मला संतांची संगत दे देवा, संतांची संगत त्यांनी का मागितली बघा. उद्या आपण कुठे राहणार हे कशावर अवलंबून आहे? हे सगळं आपल्या संख्येवर डिपेंड आहे. म्हणून तर मी नेहमी सांगते आपल्या जीवनामध्ये आपण संतांची, शास्त्राची, ग्रंथांची संगत आपण आणि आपल्या मुलाबाळांची सुद्धा ठेवायला पाहिजे. आज बघा ना आजकाल मोबाईल संगत कुणाचे? मोबाईल, टीव्ही, पिक्चर आणि आपल्या मुलाबाळांचे मित्र सुद्धा कोणते? सोशल मीडियाचे. मी नेहमी सांगते की नॉट इम्पॉर्टंट टू हॅव लॉंग फ्रेंड्स ऑन व्हॉट्सअप, फेसबुक आणि
and Instagram, but it is most important to have at least one friend who read your case and book and say WhatsApp. सोशल मीडियावर तुमचे हजारो मित्रमंडळी असण्यापेक्षा व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामवर तुमचे हजारो मित्रमंडळी असण्यापेक्षा प्रत्यक्ष जीवनात असा एकतरी मित्र असावा ज्याने तुमचा चेहरा पाहून तुमच्या मनात काही दुःख ओळखलं पाहिजे. असं म्हणतात मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आजकालचे मित्र उलट झाले, मित्र गारव्यामध्ये वनव्यासारखा. म्हणून महाराज म्हणतात संगत किती महत्वाची आहे. एक तुम्हाला उदाहरण सांगते बघा. छत्रपती शिवाजी महाराज संगत कुणाची होती बरं म्हणतात. होती शूर बाजितानाची काय सांगू त्यांची शिव भक्ती. विपुल नाव घेता संत धनाजी, नाव घेता संत धनाजी, घोडा दुश्मनाचे माग फिरती. सरदाराची लेखनी शोभती शिवबाची राजती, माझ्या शिवबाची आरती. दैवत छत्रपती नामचा, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचा, दैवत छत्रपती शिवाजी महाराज संगत कुणाची होती महाराज होते शूरबाजी तानाजी. काय सांगू त्यांची शिव तेव्हा नाव घेता संत धनाजी, घोडा दुश्मनाचे माग. अशा प्रकारे संगत ही चांगली ठेवली पाहिजे. आणि अशी संगत असल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज एकटे छत्रपती शिवाजी महाराज त्या दिल्लीच्या ताकदाला सुद्धा हलवण्याची ताकद निर्माण करतात. दिल्लीचा तख्त हलविला घेऊन मावळे संगतीला, उभा खान करकरा फाडला, उभा खान करकरा फाडला. सारे विष्णू देवा पाहता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सर्वांना माहित आहे, सर्वांच्या हातवर. त्यांनी फक्त माझ्या एकटीवर केले का? म्हणून सर्वांनी मिळून म्हणायचे काय दैवत छत्र सर्वांच्या हातवर. बोला शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. बोला दैवत मावळे आम्हाला कुणाची बुद्धी, जय जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. ज्यांचं नुसतं नाव प्रत्येकाला वाटते मला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा मिळाला पाहिजे. अहो मिळतात, पण त्याआधी संस्कार सुद्धा तसे द्यावे लागतात. महाराज सांगतात छत्रपती शिवाजी महाराज घडले याचं कारण काय तुम्हाला माहित आहे का? नाही. माता जिजाई होती शिवबाची आई, म्हणून महाराष्ट्राला लागली शिवशाही. धन्य धन्य ती आई राष्ट्र पावन होई, तिची थोर विठुराज महाराष्ट्र जाई. माझा पोटी जन्माला यावा कुणाला वाटत नाही? प्रत्येकाला बरोबर. पण तसे संस्कार देण्याची आपली तयारी आहे का? नाही. काही संस्कार माता जिजाई होती शिवबाची आई, म्हणून महाराष्ट्राला लागली शिवशाही. धन्य धन्य ती आई राष्ट्र पावन होई, तिची थोरवी थोराज महाराष्ट्र गाई.
घडले कारण माझ्या जिजाऊनी संस्काराची घडण कशी दिली. आज आपण तर सर्वत्र चांगल्या प्रकारे घडलोय, पण आपली मुलं मला खरंच आपण त्याला छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार दिले कशी देतोय का? नाही. मग संस्कार कसे मिळतील का? नाही. आपलं कसं ते म्हणतात ना, काम है बुरे बुरे और तुम स्वर्ग जाने की बात कर रहे हो, पेट दाया बबुलता और तुम आम खाने की बात करते हो. वाईट काम केल्याच्या नंतर आपल्याला स्वर्ग मिळणार नाही. आणि दुसरा विषय म्हणजे बाभळीचं झाड लावायचं तर आम्हाला खायला मिळणार का? मग आंबा खायचं म्हटलं तर झाड कशाचं लावावं लागेल? आंब्याचं. मग आपल्याला मुलं बाळ कोणती पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराजांसारखी. आणि आपण त्याला संस्कार कोणते देतोय? आपली मुलं. लहानाचं मोठं होत असताना इतिहास ऐकून मोठे होतात का? संतांचं चरित्र ऐकून मोठे होतात का? ग्रंथ ऐकून मोठे होतात? इथं जेवढे ते 2000च्या आधीचे सर्वजण रामायण महाभारत भागवत लहानपणापासून ऐकून मोठे झालेले आहेत, त्याच्या आधीचे पण झाले, पण ते सुद्धा झालेले आहेत. आज आपली मित्र मुलं बाळ काय ऐकून मोठे होतात? लहानात लहान मोठ्यात मोठा. तोंडाकडून काय मोबाईल. तर त्या मोबाईल मध्ये आपण चांगलं लावून देतो का? आपण मोबाईल मध्ये काय लावतो? टमाटर कुठे म्हणजे टमाटर पडे म्हणजे बरोबर ना? या गोष्टी आपण आपल्या मुलाबाळांना शिकवतोय. अजून कोणतं शिकवतोय? चीन टबाक दमदम या गोष्टी शिकवतोय. अजून एक माझ्या ट्रेंड निघलं होतं कोणतं? सचिन रस्ते म्हणलं म्हणाय. अशा गोष्टी शिकवतोय. अजून आप्पाचं इशेलही आपाकडं क्रेडिटचं आणि आप्पाचं घरात नाही, आप्पाचं बाहेर नाही. असं कुणालाही पाठ नसतं, पण नको त्या गोष्टी आपण पाठ करतोय. आता बरेच जण म्हणतात मोबाईल मध्ये ते येतं, मग लेकरं आपली मुलं बाळ पाहतात आणि पाठ करतात. मग यावर आम्ही काय करू? तर सुरुवात आपल्यापासून करा. वाईट गोष्ट शेअर करायची नाही. तुम्ही बघा ना, एखादा चांगला अभंग आपल्या समोर आलाय, आपण शेअर करतो का स्किप करतोय? स्क्रॉल करून टाकतो. एखादा चांगला व्हिडिओ चांगला आलाय, आपण स्किप करून टाकतो. मोटिवेशनल आलाय, स्किप करून टाकतो. आपण फक्त व्हिडिओ कोणते पाहतो? एखादा मजेदार येऊ द्या किंवा एखादा जोक्स येऊ द्या, तो कसा कोणी का ना त्याला आपण तर ऐकणार, पण सर 10-12 जणांना शेअर सुद्धा करल्याशिवाय राहत नाही. मग ज्या गोष्टी शेअर केल्या त्याच गोष्टी ट्रेंड मध्ये सुद्धा येतील. मागे गोल्डन ट्रेंड मध्ये मी गेली कोणती? रडू नको बाळा. पाठ आहे का तुम्हाला? माहित आहे ना? म्हणा ना, माझ्या तोंडावर काय बघा बघा की रडू नको बाळा. टाळी वाजून म्हणायची. बोला सोबत. रडू नको बाळा. तुमची माझ्यासोबत काही भांडण आहे का? तू वाजवा ना टाळी. सर्व कार्यकर्ते सर्व. हा
आणि त्यांना जर वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांना मुली मारल्या की मला वाटायचे प्रत्येकाने हात वर करायचे आणि काही मात्र देवी मातेला प्रार्थना करायची आणि गेले नंदिनी नंदिनी समे देवी गोविंदोवी नंदनते देवी गोविंदोवी गोविंदोवी तुम्ही काजी नंदनते भगवती देवी कन्हैया हे माईका सरकार आणि माज जाऊ यांनी केलेल्या प्रार्थनेप्रमाणे जन्म कोणाचा 19 फेब्रुवारीच्या दिवशी गिरीशी खरी किरीटा पडी लहरी भगवा ध्वजा उगवला तारा तिमिर हारा करजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिर हारा करजा शिवाजी राजा उगवला तारा तिमिर हारा करजा शिवाजी राजा जवा काढायची बाहेर तिची चमचमती धार मोठे मोठे ते सलवार त्यांनी केले किती ठार जवा निघाली मर्दानी शिवरायाची तलवार जवा निघाली मर्दानी शिवरायाची तलवार सर्वांना
छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मुलगा जर आपल्याला आपल्या कुठे मला पाहिजे असेल तर आपल्याला महाराजांना जसे संस्कार मासे जाऊन दिले तसे संस्कार आपल्याला मुलाबाळांना द्यावे लागतील. शिक्षण द्या, एज्युकेशन द्या, पण त्या शिक्षणासोबत संस्कार सुद्धा द्यायला पाहिजे. बरेच लोक म्हणतात शिक्षण द्यायचं, संस्कार द्यायचे म्हणजे बाकीचे विषय शिकवायचे नाही, बाकीची भाषा लोक फक्त आपली बोली पाहिजे असे का नाही. त्याच्यामध्ये आपल्या मुलांना फक्त मराठीच नाही, इंग्लिश शिकवा, फ्रेंच शिकवा, जपानी शिकवा, चायनीज शिकवा, प्रत्येक भाषा शिकवा, पण आधी आपल्या भाषेचा अभिमान न सोडता त्याच्या डोक्यामध्ये दुसऱ्या भाषा आल्या पाहिजे. आपल्या संस्कृतीबद्दल आधी अभिमान बाळगला पाहिजे. दुसरं आपल्या मातीबद्दल त्याला लगाव असला पाहिजे. तिसरं आपल्या आई वडिलांनी त्याच्याप्रमाणे संस्कार काढले पाहिजे. बघा संत महाराज म्हणतात न लगे मुक्ती नको, धन नको, संपदा नको, तेव्हा खरंच किती जरी कमावलं तरी सुद्धा काय तू म्हणशील खरं झालं हे कसं राहिलं झालं आणि मेल्यावरती आपलं घर काही सोबत येणार नाही. मग मरूनही जिवंत राहिला असेल तर गेले दिगंबर ईश्वरी होती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. जर मरून जिवंत राहायचं असेल तर फक्त एकच ऑप्शन आहे, ते म्हणजे एक तर स्वतःच समाजासाठी काही कार्य करा ज्यामुळं आपण जिवंत राहिलो पाहिजे. नाहीतर आपल्या मुलाबाळांना असे संस्कार द्या ते माझ्याकडे पुत्र भावा आणि सांगून राज्याचा तिन्ही डोकी झेंडा छत्रपती संभाजी महाराजांसारखा एक तर स्वतः घडा नाहीतर आपल्या मुलाबाळांना घडवा की त्यांच्यामुळं आपलं नाव हे या जगामध्ये कोरलं गेलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना मदत करण्यासाठी आपण काय करतो, मासाहेब जिजाऊ करतो का? शिवाजी महाराजांना घडवणारे कोण आहे? मासाहेब जिजाऊ. म्हणून अशा प्रकारे जसे संस्कार तशी मुलंबाळ म्हणून महाराजांना ठेवा. संगतीमध्ये आपली मुलंबाळ वाईट जाऊ शकतात, म्हणून संगत चांगली ठेवा. संतांची, ग्रंथाची, शास्त्राची शिक्षण द्या. एज्युकेशन सोबत त्यांना आपल्या संत, ग्रंथ, शास्त्र, प्रत्येकाला रामायण, महाभारत या सुद्धा कथा आठवण असल्या पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात वाईट मार्गावर जाऊ नये यासाठी एक मला काय दे, संत संगत देई सदा. संतांच्या ठिकाणी काय वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. या संतांच्या आपल्याला खूप उपकार आहेत, कारण संत कशामध्ये त्याच्यामध्ये गुणचंदनाचे आहे. तरी तुम्ही जगी संत जगत म्हणून अशा प्रकारे मला संतांची संगत पुन्हा द्यायला पाहिजे. तेव्हा एवढं माझं तुझ्याकडे मागणं आहे. एका सर्वांचं भजन करायचं विठोबा माझी सरस्वती हे मिळवण्याचं देव तरी त्याला कोण आणि त्याला भगवंताची साथ आहे, त्याला हरवण्याची ताकद या जगामध्ये सांगण्यामध्ये नाही. म्हणून महाराज म्हणतात की देवा एवढं दिल्याच्यानंतर सुखरूप आम्हाला तू गर्भवादी तुझं तुझं रूप माझ्या मनामध्ये राहत असेल तर मला या जगामध्ये मायेची भीती नाही, कोणाची सुद्धा भीती वाटणार नाही. हा जर अभंगाचा पूर्णता भावार्थ अर्थ असा काही पेक्षा वेगळा आहे असं मी सांगू शकत नाही. काही माझ्या बुद्धीचे दोष असू शकतात आणि माझा बोलण्याचा विषय हा थोडा समाज जागृतीवर असल्यामुळे त्याप्रमाणे सुद्धा मी आपल्या समोर चरण मांडण्याचा, चिंतन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बोलण्यातून तुम्हाला काही वाईट वाटलं असेल, बोललेली लेखुणे वेळी वापरून करा, क्षमा करायचं मला तर तुम्ही सुद्धा आपलंच लेखू म्हणून मला इथं क्षमा करायचे. आजच्या एक कीर्तन कृती सेवेला
Thank you.